अगदी इन्स्टंट 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हा मेदूवड्याचा नाश्ता लहान मुलांनी मोठ्या सगळ्यांनाच आवडतो. तर रव्याचे वेगवेगळे प्रकार आपण बघत असतो. तर प्रत्येक वेळी रवा किंवा उपमा खाल्ला जात नाही, तर त्यापेक्षा रव्यापासून काहीतरी वेगळं बनवण्यासाठी मी तो मेदूवडे ट्राय केलेत. अगदी कुरकुरीत असे होतात. तर त्यासाठी मी तर एका कढईमध्ये 2 वाट्या पाणी घेतले. 1 वाटी रव्यासाठी 2 वाट्या पाणी घेतले. त्यात थोडीशी कोथिंबीर आणि त्याला चव लागावी म्हणून 1 मिरची चिरून टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकले. तर त्यात थोडेसे मी इथे जिऱ्याचाही वापर करते, त्याने एक छान चव येते. तर त्याला एक छान असं उकळी फुटायला लागली की त्यात आपण रवा टाकून घेऊया. अगदी मी तर 1 वाटी रवा घेतलाय. मध्यम आकाराचा रवा आहे. जास्त बारीकही नाही, जास्त मोठाही नाही. तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून घेऊ शकता. अगदी असं पटपट हलवत आपण त्याचं एक छान असं बॅटर तयार करून घेऊ. तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीने तयार झालंय ते. तर गरम असतानाच मी तर थोडंसं तेलाचा हात घेऊन व्यवस्थित मळून घेते आणि त्याला व्यवस्थित असं मेदूवड्याचा आकार देऊन घेते. कुठले फर्मेंटेशन किंवा कुठलीही डाळ भिजवत ठेवायची गरज नाही. तरी लहान मुलांचा काही हट्ट असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता. अगदी झटपट अशी होते आणि चव मात्र उडीद वड्याला लागतो त्याप्रमाणेच लागते टेस्ट. तर मी या प्रकारे असे 20 ते 25 वडे तयार करून घेतले. तर कढईत तेल तापायला ठेवलं होतं. तर त्या अगदी मध्यम आचेवरती आपण व्यवस्थित अशा तळून घेऊया. जास्त मोठी ठेवायची नाही, म्हणजे आतून ते व्यवस्थित शिजले जातात, तळले गेले पाहिजेत. तर ते कच्चे राहिले नाही पाहिजे, त्यासाठी मध्यम ठेवायचे. अगदी असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता अगदी असे झटपट कुरकुरीत तयार होतात. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे चमच्याने त्याचा अगदी कुरकुरीत असा आवाज येतो. आतमधून सुद्धा व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत ते. तर ते आपण पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व करून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मनोज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.